मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅप. आणि आपली सुरू आहे 10 दिवसांची अमेझिंग सिरीज आणि आज आपण करतोय आपला एपिसोड 4. सुरुवातीच्या या एव्हरग्रीन गाण्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण बोलणार आहोत आपल्या लाडक्या आणि धावपळीच्या मुंबईबद्दल, की मुंबईला मुंबई हे नाव कसं पडलं. चला तर मग सुरू करूया. आज मुंबई म्हणजे पैसा, पॉवर, बॉलिवूड आणि ड्रीम्स. पण कधी विचार केलाय का मुंबईला मुंबई हेच नाव का पडलं आणि या सगळ्यात हे बॉम्बे कुठून आलं आणि परत त्याचं मुंबई कसं झालं. कारण हे नाव बदलणं फक्त भाषेचा प्रश्न नव्हता, तो ओळखीचा एक लढा होता. यासाठी चला इतिहासात जाऊया. मुंबई पूर्वी एक शहर नव्हतं, ती होती 7 बेटांची एक रांग आणि प्रामुख्यानं इथं कोळी लोक राहायचे आणि या कोळी लोकांची देवता होती मुंबादेवी आणि इथूनच सगळी कहाणी सुरू होते. मुंबा अधिक आई म्हणजेच मुंबई हे नाव लोकांनी दिलं. पुढे पोर्तुगीज आले आणि या पोर्तुगीजांनी याला म्हटलं बॉम्बे. याचा अर्थ असा होतो गुड बे आणि ब्रिटिशांनी हेच नाव इंग्रजीत केलं बॉम्बे आणि हेच बॉम्बे नाव सरकारी कागदपत्रांमध्ये केलं. पण लक्षात घ्या, सामान्य माणूस अजूनही तिला मुंबई असंच म्हणत होता. आजही लोकल ट्रेन मध्ये कोणी म्हणतं बॉम्बे आणि कोणी म्हणतं मुंबई. हा फक्त शब्दांचा फरक नाही तर मेंटल आयडेंटिटीचा सुद्धा फरक आहे. आणि मुंबई हे नाव अजूनही टिकून आहे कारण ते देवतेपासून सुरू झालंय, कोणत्याही कंपनी पासून नाही. तर मग मित्रांनो, मुंबईच्या नावामागची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूयात अशाच एका नव्या शहरासोबत पुढच्या एपिसोडमध्ये.